हिंदू धर्म का बुडाला नाही? हा, त्याचं उत्तर असं आहे की आपल्या धर्मावर अनेकदा परकीय आक्रमण झाले, तरी आजही सुद्धा आपला हिंदू धर्म नष्ट करायचे षडयंत्र चालूच आहे. तरी हा भगवा ध्वज, हा हिंदू धर्म का बुडाला नाही, त्याचं खरं कारण म्हणजे आपल्या धर्मात ओरिजिनल तत्वज्ञान आहे, ज्याला फिलॉसॉफी म्हणतात. असं तत्वज्ञान या जगाच्या पाठीवर कोण्या संस्कृतीमध्ये नाही. कधी कधी काय झालं की चुकून बाकीच्या धर्मातले विचार आपल्या हिंदू धर्मात बळजबरीनं घुसवल्या गेले, लादल्या गेले. पण काही दिवसानंतर काय परिवर्तन झालं की सत्य जे असते ते सत्यच असते, ते सत्य प्रगट झालं. बाहेरचे सावत्र विचार निघून गेले आणि एवढे आक्रमण जरी झाले, एवढे हल्ले झाले, तरी हे आपला हिंदू धर्म फिलॉसॉफीच्या जोरावर जसाचा तसा आजही आहे. आणि हाच धर्म सर्वांना विश्वाला एक दिवस वंदनीय आणि आवडणारा ठरणार. सर्व धर्म समान आहेत तर आपल्या धर्मातच का राहावे? हा, सर्व धर्म जर समान आहेत, मग आपल्या धर्माला काऊन सोडायचं, आपल्या धर्मात राहायचं, हेच त्याचं उत्तर आहे. परमेश्वर दयाळू आहे तर भक्तांना दुःख का देतो? हा, पहिली गोष्ट जशी आहे की जो भगवंताले दयाळू समजते तो हा प्रश्न विचारतच नाही. तो तर म्हणते जे जे मायावर संकट आले, माझा अपमान झाला, हे माय भगवंताची कृपा, माझा परमात्मा जे करीन ते माझ्या बऱ्यासाठी करते, माझ्या चांगल्यासाठी करते. तरी पण तुम्ही जे विचारलं त्याचं उत्तर ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊली, श्री क्षेत्र माधान यांनी असं दिलं की प्रेमाचा स्वभाव असा आहे की प्रियाने कष्टतर काम आपल्यावर न सोपवणे म्हणजे त्याचे प्रेम आपल्यावर नाही असे प्रेमळास वाटत असते. देवानं जर आपल्याला काही कसोटी पाहिलीच नाही, पण दुःख दिलंच नाही, तर भक्ताला असं वाटते की देव आपल्यावर जणू काही नाराज झाला. खऱ्या भक्ताची भूमिका अशी असते, कारण पांडवायले राज्यावर बसवलं आणि भगवंत आता द्वारकेले निघून जाणार, तर कुंती माता आली, तिनं देवाला प्रार्थना केली, म्हणे देवा मला फार दुःख झालं हे राज्य भेटलं तर. भगवान म्हणे तुमचा वनवास संपला, पण तुम्हाला दुःख काच झाला, आनंदानं आता राज्याचा उपभोग घ्या. तर त्यावेळेस कुंतीचे उद्गार आहे की दुःखामध्ये तुझं नामस्मरण जास्त होते, तुझा धावा जास्त होते. आम्हाला लाख्या गुरामध्ये जाळलं, भीमाले विषयाचे लाडू खाऊ घातले, 12 वर्ष वनवास दिला, 1 वर्ष अज्ञातवास दिला. हे लोकांच्या दृष्टीनं दुःख झालं, आम्हाला त्रास लोकांच्या दृष्टीत झाला, पण आम्ही असं समजतो की आम्हाला तू धावा, तू स्मरण खूप घडलं आणि संकट समयात हे भगवान तू वेळवेळा आमच्याजवळ येऊन आमचं दुःख दूर केलं, आमचे अश्रू पुसले, तू या सगुण रूपाचं आम्हाला वेळोवेळा दर्शन दिलं. म्हणून खरं जर पाहिलं तर खऱ्या भक्ताला वाटते की देव किती कसोटी घेईन, किती दुःख देईन, तरी ते दुःख नसते, ते सुखच असते. आणि खऱ्या भक्ताच्या मनात हा कधीच विचार येत नाही. कारण छत्रपती महाराजाचे जे मावळे होते, जे शूरवीर होते, तर महाराजानं विचारलं त्याला की का रे बा आज तुला कोण्या कामावर पाठवू, तर ते असं म्हणायचे की ज्याच्यात आम्हाला मरण येईन एवढं भारी आणि खडतळ काम सांगा आम्हाला. याला म्हणतात खरा भक्त आणि खरा प्रेम. हा, पुढे. देव दयाळू आहे पण अल्पधारिष्ट्य पाहतो असे समर्थ रामदास म्हणतात, याचा काय अर्थ आहे? हा, परमेश्वर दयाळू आहे आणि रामदास स्वामीने सांगलं की वा देव हा भक्ताची कसोटी पाहते. त्याचं उत्तर असं आहे की त्या परमेश्वराचा स्वभावच तसा आहे. अहो, भक्त तर काय, पण ज्या भगवंतानं आपल्या आईबा वसुदेव देवकी यांची पण कसोटी पाहिलीच, त्यांना बी कंसाच्या कारागृहामध्ये ठेवलंच भगवंतानं. बरं, आता दुसरी गोष्ट अशी की पैशाकरता लोक युद्धात प्राण देतात,
बंगाल सारख्या देशात बायको करता आत्महत्या करतात, पण देव नुसती आत्महत्या करण्याची भीती घातली की पावतो. नामदेव महाराजांना सांगितलं की देवा, तू जर दूध पेशील नाही तर मी माझी मान कापतो. जशी सूर्य हाती घेतली तसेच भगवान प्रगट झाले आणि सांगितलं, नामा अरे असं काही करू नको, मी दूध पेतो. म्हणून देव दूध पेले. यावरून संसाराच्या दृष्टीने देव अल्पधारिष्ठ्य पाहत नाही तर काय. याला थोडंसकच धारिष्ठ देव पाहते, जास्त पाहत नाही. हे त्याचं उत्तर आहे. नुसत्या देवावर विश्वास ठेवून प्लेगमध्ये बाहेर न गेलेली अशी पुष्कळ माणसे मेलेली आहेत. तेव्हा संकट समयी परमेश्वर रक्षण करतो, हे कसे समजावे? हा, त्याचं उत्तर ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊलीने असं दिलं की आपल्या अंगामध्ये जोपर्यंत सामर्थ्य आहे, जोपर्यंत प्रयत्न करण्याची शक्ती आहे, आपलं मनोबल आहे, तोपर्यंत आपण कोणत्याही संकट आले आणि कोणत्या बी आपत्तीला सामना आपण दिला पाहिजे. आणि ज्या वेळेस आपल्याला अपयश येईन, आपण थकून जाऊ, त्यावेळेस मग परमेश्वराची मदत घ्यायची. काहीच करायचं नाही आपण आणि पूर्ण 100% म्हणे देवच करीत. देव मग तू काय करतो? आपल्याकडे काहीतरी कर्तव्य आहे की नाही? म्हणून अशाच्या विश्वासाची एखाद्या जन्मात परमेश्वराने परीक्षा पाहिली तर त्याच्यात काय हरकत आहे? अहो, आपण घागर घेतो 5 रुपयाची, तो कुंभारबा ठोकून दाखवते की नाही, तरी बाया त्याच्यावर भरोसा ठेवत नाही. एक खळा घेतात आणि डबल ठोकतात. 5 रुपये जर देणं आहे तर तुम्ही एवढी घागर ठोकून पाहता, मग देवाले तर त्याच्या दिव्य धामाले नेणं आहे, त्याला आपल्यासारखं स्वरूप देणं आहे, याला माणसाचा देव बनवणं आहे. मग देवानं आपली परीक्षा का पाहू नये? म्हणून देव हा परीक्षा पाहतच असते. शिवाय भक्ती समाधीत असल्याशिवाय अशा प्रकारचा आग्रह धरणे देहबुद्धी असणाऱ्यांना उचित नाही. जरी देव संकटात प्रसन्न होतो हे 100% सत्य आहे, पण केव्हा होतो? जेव्हा भक्ताची सगळीकडचा नाईलाज होते, कोणी कामा येत नाही, कोणी धावून येत नाही, सगळे धागेदोरे सुटून जातात, तेव्हा येत असतो परमात्मा. द्रौपदीले ज्यावेळी समजलं की द्रोणाचार्य, भीष्माचार्य इथे असल्यानंतर दुःशासन माझी साडी ओढणार नाही, तिचा भरोसा कोणावर होता? हे नीतीचे पुतळे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य याच्यावर होता. पण ज्यावेळेस त्या भरसभेत आणल्यानंतर द्रौपदीने पाहिलं की हे खाली माना घालून बसेल आहे, हे काहीच बोलत नाही, काही प्रतिकार करत नाही. याईनं जर दटावलं असतं त्या दुःशासनाले तर फरक पडलाच असता. पण हे काहीच बोलले नाही, हे खाली माना घालून बसेल होते. मग याच्यावरला द्रौपदीचा भरोसा निघून गेला. पण तरी द्रौपदी मातेला असं वाटलं की नाही 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 नाही, माझे 5 पती आहेत आणि भीम काय कमी बलशाली आहे? अर्जुन काय गंमत आहे? भीम उठला होता गदा घेऊन दुःशासनाला माऱ्यासाठी, पण धर्मराजानं दाबलं, भीमा खाली बस, मुकाट्याला. भीमाचं काही चाललं नाही. भावाच्या आज्ञेत राहणारा भीम खाली बसला आणि 5ही पतीनं जेव्हा खाली माना घातल्या त्यावेळेस द्रौपदीले समजलं की अरे हेही काही कामाचे नाही. बरं, मग आता या जगात आता ती बी बलवान होती, तरुण होती, श्रीमंताच्या घरची मुलगी होती, शरीर चांगलं होतं. म्हणून द्रौपदीनं सर्व आपल्या अंगातली शक्ती एक ओढली आणि दोन्ही हातानं आपली पक्की साडी मजबूत धरू लागली. पण नारीची शक्ती किती? तो दुःशासन त्यानं जेव्हा जोरानं झटका मारला तर ते साडी बी द्रौपदीच्या हातची निसटली. आता तिला समजलं, पूर्ण 100% कडून चुकलं की अरे अरे, आता या विश्वात आपलं कोणी नाही. आणि आपण जेवढं आशा केली हे गलत गणित झालं आपलं. आता आपल्याला रडा लागते, पश्चातापाची पाळी आली. मग त्यावेळी द्रौपदीनं धावा केला. द्रौपदीनं डोळे बंद करून टाकले, दोन्ही हात जुटले आणि गोपाळ कृष्णाचा जसा धावा केला तर एका सेकंदात भगवान आले. किती साड्या पुरवल्या? इतक्या साड्या पुरवल्या की मोठा गंज पडला आपल्या घरा एवढा. तर दुःशासनाच्या तोंडून निघालं की नारी बीच सारी है क्या, सारी बीच नारी है,
ही अमेन जानी परी नारी है की सारी. बरोबर आहे. हे झालं, त्याचे पाचही तोंड पोटात गेले, घाम आला त्याला, थकला तो. पण हे घडलं केव्हा? हे तेव्हाच घडलं की ज्या वेळी द्रौपदीनं सर्वांची आशा सोडून दिली, त्या गोपाळ कृष्णाचा धावा केला. तेव्हा परमात्मा आला म्हणजे भगवान आले म्हणजे काय काय ते हजार कोसवून आले ते तिथेच उभे होते, हेच उभे होते. पण जोपर्यंत द्रौपदीच्या चित्तात हे बाकीच्या गोष्टी होत्या म्हणून देवाले येता आलं नाही. त्या देवाचा स्वभाव असा आहे, ज्यावेळेस तुमच्या चित्तात, भक्ताच्या चित्तात काही राहत नाही त्यावेळेस तो परमात्मा ते असा आहे त्या परमेश्वराचा स्वभाव. हा. अहो, प्रारब्ध कर्म जर भोगल्या वाचून चुकतच नाही, तर संकट समयी परमेश्वराचा धावा करण्यातच काय अर्थ आहे? हा हा प्रश्न बरोबर आहे. पण याचं उत्तर ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊली असे म्हणतात की जे आता प्रारब्धाचे 3 भाग आहेत, मृदू, मध्य आणि तीव्र. तर जे तीव्र प्रारब्ध असते करेल, तर ते तीव्र प्रारब्ध कशानं टळत नाही, ते भोगावच लागते. पण मध्य आणि मृदू असे जे अनंत अनंत जन्माचे आपले कर्म असतात ना, ते नामस्मरणानं, भक्तीनं, सत्कर्मानं, आई वडिलांच्या गुरुच्या आशीर्वादानं ते दूर होतात, असं गुलाबराव महाराज म्हणतात. माझं मत आहे. एखाद्या संकटात परमेश्वरावर अत्यंत भरवसा ठेवूनही ते संकट दूर न झाले तर काय करावे? नाही नाही, असं होऊच शकत नाही. महाराज म्हणतात हे शक्यच नाही. म्हणून खरा भक्त असा प्रश्न बी करत नाही. पण तुमच्या मनात जर आला ना हा प्रश्न, तर त्याचं उत्तर असं आहे की आपला जो निश्चय असते त्याच्यातच कुठेतरी चूक होईल असते. किंवा अशी जर आपल्या जीवनात घटना झाली तर असं समजायचं की आपला हा 4 एकर वावर घ्यायचा जो योग होता, देवाचं दर्शन घेऊन गेलो आपण, देवाची प्रार्थना करून घेऊन गेलो, देवाला आपण मागणी मागली, हा 4 एकराचा जर योग आपला हुकला, तर समजून चाला आपल्या पुढे तकदीरामध्ये भगवंताले दुसरं 4 एकर किंवा 6 एकर याच्याहून उत्तम द्यायचं असेल, म्हणून हा हुकला, अशी समजूत करा आणि आपली निष्ठा देवावर कायम ठेवा. प्रसंगी विश्वास ईश्वरावर ठेवणे चांगले की आपल्या प्रारब्धावर ठेवणे चांगले? हा, नेहमी विश्वास हा भगवंतावर ठेवणं चांगलं आहे. कारण प्रारब्धावर कितीही विश्वास ठेवला तरी प्रारब्ध काही आपले केलेले मोडत नाही, ते अटळ असते. प्रारब्धम भोगतो नश्येत, असं शंकराचार्यांनी सुद्धा म्हटलंय. कारण प्रारब्ध स्वतः जळ आहे, पण भगवंत जड नाही, तो चैतन्य घन असल्यामुळे तीव्र विश्वास जर आपण देवावर ठेवला तर या जन्मात, किंवा आपला विश्वास जर मंद असला तर पुढच्या जन्मात भगवंत प्रारब्ध निवटून टाकतात आणि आपल्याला फळ देतात. म्हणून शेवटी आपले प्रयत्न श्रेष्ठ आहेत. ईश्वरावर अत्यंत प्रेम ठेवणे याला भक्ती म्हणतात. प्रेम कशास म्हणतात? प्रेम त्याला म्हणतात की आपण जितके आपणास आवडतो तितका ईश्वर आवडला म्हणजे त्याला प्रेम म्हणावे. तंबाखू माणूस शेतात गेला तर नरहरी बाबा सांगत, बा तो 500 मीटरवरून वापस येते, तंबाखूची पुडी राहिली म्हणते. बस इतकं प्रेम जर त्यानं हरिपाठ भजनावर केलं त्याला परमेश्वराची प्राप्ती होते. तंबाखूवर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं हरिपाठावर करणे म्हणजे प्रेम. अति काय काय सोडावे? हा, अति काय काय सोडावे. भगवत प्रेम आणि भगवंताचं सदैव नामस्मरण करणं याले सोडून बाकीचं जर अति झालं तर ते घातक आहे. आणि देवाचं नाव किती बी घ्या, कुठे घ्या, तसंच भगवत प्रेमान किती तल्लीन व्हा, पागल व्हा, हे श्रेष्ठ आहे. पैसा जर जास्ती झाला, अति झाला तर धोका, अति रूप झालं धोका, अति वावर झाले धोका, पण अति नामस्मरण झालं आणि अत्यंत देवाचा प्रेम रात्रंदिवस जर प्राप्त झाला तर तो किती झाला तरी बाधक नाही, तो चालते. उत्तम मंत्र कोणता? हा, उत्तम मंत्र म्हणजे अत्यंत निष्ठेने घेतलेले, आपण ज्याची भक्ती करतो त्या देवाचं नाव. त्याच्याकरता एक उदाहरण असं आहे की भक्तमाल ग्रंथामध्ये एका सावकाराच्या घरी एक महाराज आहेत आणि ते पूजा मांडत पाटावर.
तर ते सावकाराच्या लहानशा पोरीनं 10-12 वर्षाच्या पोरीनं त्या महाराजाला म्हटलं म्हणे मला एक देव द्या ना याच्यातला, तुमच्याजवळलाही देव आहेत. आता त्या पंडिताला वाटलं हे देवाची काय पूजा करीन आणि काय भक्ती करीन, त्याचा देवात जीव होता, त्यालाही देव आवडीचे होते. त्यानं 2 दगड घेतले आणि दिले त्या पोरीला. मग ते म्हणे बाबा हाय काय देव? म्हणे हो, याच्या नावाचा जप कर आणि याची सेवा कर. म्हणे बाबा या देवाचं नाव काय? म्हणे याच्या नाव आहे शिल्ल्या आणि याच्या नाव आहे पिल्ल्या. तिनं तोच जप केला. लग्न झालं, मालकाच्या घरी गेली, तिने ते देव संग नेले, देवऱ्यावर ठेवले, त्याची पूजा करणं, शिल्ले पिल्ले भगवान की जय, शिल्ले पिल्ले भगवान की. तिचा मालक नास्तिक होता, त्याला ते पटलं नाही, काय बयाळ बायको आणली म्हणे कुठून, त्या दगडाच्या नादी लागले. त्यानं तिचे शिल्ले पिल्ले भगवान ते पूजेचं सामान थैलीत भरलं, डवात फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी ते पूजा करायला आली, तिचे देव बिनी सामान बिनी ते लढत जाय. तो म्हणे काही लढू नको, तू शिल्ल्या आणि पिल्ल्या दिला बा डवात फेकून, आता राय सुधी राय मस्त कामधंदा कर. ते म्हणे कोण्या डावात फेकला? म्हणे ते लय मोठा खोल डबा आहे, भरमसाठ पाणी आहे, जाऊ दे. नाही म्हणे मला एकदार दाखवा. त्या नदीत नेलं, दाखवला, म्हणे या डावात फेकलं, पाय किती पाणी आहे. ते तटीच हात जोडून तिने धावा केला, हे शिल्ले पिल्ले भगवान मायावर कृपा करा, माझी भक्ती खरी असेल तर मला दर्शन द्या, मी तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. तर ते दोन्ही बी ते लहान लहान दगडं त्या पाण्यातून आली आणि तिच्या हातावर बसले. म्हणून मंत्र कोणता श्रेष्ठ आहे? मंत्र सरेच चांगले आहेत, पण जो आपण निष्ठेनं ज्याचा जप करतो तो मंत्र सर्वात श्रेष्ठ. जसं आता आम्ही जय नर हरिमा म्हणतो, आमच्याकरता हाच मंत्र श्रेष्ठ. तुम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणता, कोणी गोविंद जय जय म्हणते, कोणी जय जय रामकृष्ण हरी म्हणते. मंत्र सरेच देवाजून येणारे आहेत, चांगले आहेत, फक्त आपण निष्ठेनं घ्यायचा. कसा घ्यायचा? निष्ठेनं, श्रद्धेनं. हे नाव माझ्या देवाचं म्हणजे हा देवच, या भावनेनं जप घ्यायचा, करायचा, असं गुलाबराव माऊली सांगतात. ज्ञान घेऊन शिष्य गर्विष्ठ झाला असता कसे करावे? हा, कधी कधी काय होते की आपल्या पुराणामध्ये अशी कथा आहे की बा भस्मासुराले भोले बाबानं वरदान दिलं आणि शेवटी तो असा उन्मत्त झाला, त्याच्या मनात पार्वती मातेची अभिलाषा झाली, भगवंताच्या भोले बाबाच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. भोले बाबा सुद्धा पळत निघाले. असं होते कधी कधी. पण असं जर झालं तर गुरुनं काय करा, हा प्रश्न आहे तुमचा. त्याच्यावर ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊली म्हणतात, गुरुनं अशा शिष्याबद्दल उदासीन राहायचं, तो माझा शिष्य नाही हे असं गृहीत धरायचं. तो आला स्वतःहून तर बोलायचं, पण कसं बोलायचं आपल्याला काहीच समजत नाही, असा अळाणीपणा घेऊन त्याच्याशी व्यवहार करायचा. म्हणजे काय होते की पुढे चालून त्याच्या हातून गुरुद्रोह घडते आणि त्याची बुद्धी विकसित होत नाही, तिची बुद्धी लाख होते, तिचा विकास होत नाही गुरुद्रोहामुळे. आणि मग धीरे धीरे आपोआपच त्याची जगात काय होते, अपकीर्ती होते. आणि ज्याची जगात अपकीर्ती होते, जो दुसऱ्या जोडला काही घेते त्याला देत नाही, अशा कृतज्ञ माणसावर सर्व समाज नाराज होते. म्हणून जो आपल्या जोडली विद्या घेऊन उन्मत्त झाला, माजला, त्याच्याकरता गुरुनं असा वापर करावा, असे ज्ञानेश कन्या गुलाबराव माऊली सांगतात. वेदाने एक खरे सांगितले असता अनेक प्रकारचे ग्रंथ असतानाही पुन्हा गुरु कशाला पाहिजे? हा हा, वेदानं खरं सांगलं, बरोबर आहे. मग नुसता वेदच पाहिजे होता, इथल्या ग्रंथाचं काही काम आहे काय? हा प्रश्न आहे तुमचा, हा बरोबर आहे. पण गुलाबराव माऊलीने याचं उत्तर दिलं असं की एका आईचे मूल सर्वदा खेळण्यामध्ये निमग्न असते, बरोबर आहे. लेकरं इथले खेळतात की त्याला भुकीची, तहानीची, लघवीला जायचं भान नसते. ते बिमार पडेपर्यंत खेळतात, ते उन्हात खेळतात, पाण्यात खेळतात, त्याला भान नसते. पण आईचं मन असं तुटते की हा घरी आला पाहिजे, यानं स्नान केलं पाहिजे, पोटभर जेवला पाहिजे, यानं झोप घेतली पाहिजे. म्हणून आई काय करते, आई त्याले त्या खेळातून काढण्यासाठी नाना तऱ्हेच्या युक्त्या करते. वेदाचं ज्ञान ओरिजिनल एकच आहे, बरोबर आहे, पण मग बाकीचे ग्रंथ का झाले? तर मग अशा समयात आई काय करते माहित आहे काय, 2-4 सोबतेले त्याच्या पाठवते, त्याला सांगते की तुझा मामा घरी आला,
तुझ्या मामानं तुझ्यासाठी केळं सफरचंद जामनं आणले, असं ऐकलं म्हणजे ते पोरग खेळातून पळत निघते, घरी येते. मग घरी आल्यानंतर जामनंही नसतात, मामाही नसते, पण आई त्याला प्रेमानं अंग धुते, जीव घालते. पण ते पोरग मग डबल मामा आला म्हटलं तर येत नाही. मग आई काय करते, दुसरी युक्ती काढते, मग त्याला घरी बोलावते, तिसरी काढते. मग त्या पोरग काय करते, कोणतेही निरोप आला तर आईचा, ते काही घरी येत, मग ते आईच असते शेवटी. मग आईचं प्रेम त्याच्यावर असते. म्हणून एक दिवस आईने काय केलं की 2-4 पोरं पाठवले आणि त्याने निरोप दिला की बाबू रे, तुझा बाप मेला, तुले घरी बोला. मग तो रडत रडत घरी आला. तर बाप घरी जेवणच करू राहिला. म्हणे आई कुठे आहे? म्हणे बाबा तर जिथे आहे, तू तर म्हणतं मेले. म्हणे बाबू, तुले फक्त त्या खेळातून काळ्यासाठी मला ह्या युक्त्या करा लागतात माझ्या बाळा. बाप काही तुला मेला नाही, अंग दे, जेवण करून झोपून. असं वेदाचं ज्ञान एकच आहे, ओरिजिनलच आहे. पण त्या आईले जशा नाना तऱ्हेच्या युक्त्या कराव्या लागल्या, अशा संताईले, श्री गुरुले आपलं मन या संसारात जे अटकेल आहे, भजन कीर्तन हरिपाठ भागवत परोपकार इकडे जात नाही. म्हणून संताईने हे नाना तऱ्हेचे, कोणी अभंग लिहिले, कोणी ओव्या लिहिल्या, कोणी आर्या लिहिल्या, कोणी श्लोक लिहिले, कोणी प्रवचनाद्वारे कीर्तनाद्वारे, पैठणच्या एकनाथ माऊलीनं भारुळाच्या माध्यमातून आपले मन याच्यातले काढले आणि धीरे धीरे परमेश्वराकडे लावले. म्हणून हे एवढे मार्ग तयार झाले. तर हे सगळे मार्ग योग्यच आहे.